चंद्रपुरातील मुनगंटीवार जोरगेवार वादामध्ये प्रदेशाध्यक्षांनी हात टेकल्याची स्थिती। किशोर जोरगेवारांसोबत झालेल्या चर्चेवेळी तुमच्यामधील वाद माझ्या आटोक्याबाहेरचा असल्याचं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। तर आता निर्णय दिल्लीमधूनच होईल असंही वक्तव्य केल्याची माहिती। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवरती निधीची खैरात। अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी। केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। निधी वाटपात आमच्यावरती अन्याय केला जातोय, पण भाजपच्या काही नगरसेवकांवरती देखील अन्याय होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप। भाजप नगरसेवक खासगीमध्ये नाराजी बोलून दाखवतायत असं देखील वक्तव्य। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिल यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील देखील उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साताऱ्यामध्ये सभा। शंभूराज देसाईंच्या सभास्थळाची पाहणी केली आहे, तर कोरेगावचे आमदार महेश शिंदे सभेला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। गेल्या काही दिवसांपासून महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा वाढल्याच्या चर्चा आहेत। मुंबईच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीमध्ये। राष्ट्रवादीच्या सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांनी जात प्रमाणपत्राबद्दल तक्रार केली आहे। नागपूर जिल्ह्यामधील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पोद्दार यांना विधान परिषदेमध्ये सदस्य करा। नागपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची नेत्यांकडे मागणी। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। सांगली महापालिकेचं स्वीकृत नगरसेवक पद ऐनवेळी अशोक मासाळे यांना दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी। 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। तर माझी निवड कायदेशीर, मात्र बदनाम करण्याच्या उद्देशानंच माझ्यावरती आर्थिक व्यवहाराचे आरोप। अशोक मासाळे यांचा आरोप। बरेच जणांनी अर्ज केले, 20-22 लोकांनी। त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे, त्यांना स्वीकृत पद मिळालं नसल्यामुळे ते पोटतिडकीने बोलतात। त्याला मी काय जास्त बोलू शकत नाही, कोणा तोंडाला हात लावू शकत नाही। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार तुमच्या कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नाही, काही नाही। मोहन भागवतांच्या झेड+ सुरक्षेचा खर्च भागवतांकडूनच घ्या। नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिकेद्वारे मागणी। सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी दाखल केली याचिका। केंद्रीय गृह मंत्रालय, CISF आणि RSSला प्रतिवादी केलाय। मोतीलाल नगर बैठकीमध्ये वाद चिघळला। माढाचे CEO संजीव जयस्वालांविरुद्ध 37 सदस्यांची 5 पानांची तक्रार। जयस्वालांनी धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप। राज्यावरती कमी पावसाचं सावट। मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। अल निनो प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून सध्याचा पाणीसाठा, पाणी पुरवठ्यासह बैठकीमध्ये कृषीविषयक उपाययोजनांसंदर्भात आढावा घेतला जाणार। नाशिकच्या नामांकित कंपनीमधील धर्मांतराचं प्रकरण। शफी शेख आणि रजा मेमन या 2 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आरोपींची पोलीस कोठडी कायम राहते की न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते याकडे लक्ष। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी। गरोदर असल्यामुळे एका आठवड्याची विश्रांती द्या अशी मागणी तिनं वकिलामार्फत केली आहे। त्यामुळे निदा खानचा जामीन अर्ज स्वीकारला जातो का याकडे लक्ष असेल। नाशिकमधील TCS मधील धर्मांतर प्रकरण। मुस्लिम तरुण करत होते असहाय्य मुलींना लक्ष्य। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं तरुणींनी हे अत्याचार सहन केले। मीरा भाईंदरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या संशयातून हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांवरती हल्ला। बातमी कव्हर करणाऱ्या पत्रकाराला देखील बेदम मारहाण। संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी होती। वो लोग बक रहे हैं, लंबे लंबे पतले पतले पे टीका लगाते, एक कालिया था, सवला था। ये लोग 4-5 जन जबरदस्ती ढक्कन गिरा के, ढक्कन से सीढ़ी से नहीं आ पा रहे थे तो ऊपर से उड़ी मार के आते, ग्रिल नाक के। ऐसा किए हैं लोग हम लोग के साथ। मत मार बोला, पीछे से मुझे 2 जन ने फाइट से मारना चालू किया। जैसे मुझे मारा, मैंने चिल्ला के पुलिस को बुलाया। अगर समझो कि एक पत्रकार बोलता है कि मैं पत्रकार हूँ, फिर भी अगर ये संगठन के लोग उस पर हाथापाई करते, उसको मारते, तो सामान्य आदमी अगर रहता है तो वो भी पुलिस स्टेशन के अंदर सोच लो कि कितनी बड़ी पुलिस की भी लाचारी है कि ये लोग, अगर एक परिवार के 4 लोग आते तो ये लोग डंडा लेके बाहर भगाते।
अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी आज यवतमाळमधील राळेगाव बंद. सर्व पक्षीयांकडून आज राळेगाव बंदची हाक. बंधू अशोक खरातची आज पुन्हा एसआयटीकडून चौकशी होणार. महिला अत्याचारासंदर्भामधील 5व्या गुन्ह्यामध्ये चौकशी केली जाणार. पुढे खाऊ घालून गुंगी येणारे पाणी देऊन अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आहे. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग. टिटवाळ्यामधून तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात. ए पॉल नावाच्या महिलेलाही अटक. टिटवाळ्यातून जप्त केलेल्या 5,000 एक्स्टसी गोळ्यांमधील काहींवरती मर्सिडीज असा उल्लेख. तर नेस्को प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानीच्या घरामधून जप्त केलेल्या एक्स्टसी गोळ्यांवरती देखील मर्सिडीज असा उल्लेख आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील वडगाव पानमध्ये बोंधू राजेंद्र गडगे विरोधात कारवाई. गडगेच्या तथाकथित दरबारावरती पोलिसांचा छापा. तर तब्बल 4 तास पोलिसांकडून झाडाझडती. गडगेला न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये 24 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या. नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावल्यामुळे तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाचं शोषण करणाऱ्या बाबू खान या तृतीय पंथाला अटक. अल्पवयीन मुलांना मुलीचे कपडे घालून पाठवायचा बाबू खान तर 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून जबरदस्तीनं तृतीयपंथी केलं होतं. हिंगोलीच्या बळसोंड गावामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेकडून पैशांसाठी धमकी. 20 लाख रुपये सोनं आणि धनादेश दिल्यानंतर देखील महिलेकडून धमकी. समाजामध्ये बदनामी. आशिष वाजपेयी याच्या तक्रारीनंतर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या हरदोली गावामध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयामधून तरुणावरती हल्ला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये तरुणानं मदतीसाठी आरडाओरडा केल्यामुळे आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी सिहोरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरात 2 गटामधील वादातून पोलिसांवरती दगडफेक. पोलिसांवरती झालेल्या दगडफेकीमध्ये 2 कर्मचारी जखमी. हातकणंगलेमधील चंदूर गावातील घटना आहे. तर इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्यासह 10 जणांवरती गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर नंतर नागपूरमध्ये देखील पाकिस्तानी ब्युटी क्रीमची विक्री. पाकिस्तानी ब्युटी क्रीममुळे 18 महिलांना किडनीचे विकार झाल्याचे तपासात समोर. नागपूरमध्ये अवैधपणे पाकिस्तानी क्रीमची विक्री सुरू. अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करत क्रीमचा मोठा साठा जप्त. ते इन्स्टंट ग्लो जे येतो ज्या क्रीममध्ये तर त्याच्यामध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे. कदाचित त्याच्यामध्ये मर्क्युरी किंवा पारा आपण ज्याला म्हणतो ते हाय होऊ शकते. पाराचा कलरच असा असतो की ते ग्लो होतो. एकाएकी ज्या क्रीममुळे ग्लो होत असेल चेहरा स्किन तर ते कदाचित त्याच्यामध्ये मर्क्युरी होऊ शकते. ते त्याच्याबद्दल आपण सावधानी घेतली पाहिजे. आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. बोंधू अशोक खरात प्रकरणासंदर्भातली. बोंधू खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या तपासामध्ये पुन्हा काही मेडिकल दुकानदारांची चौकशी होणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येते. अशोक खरातला पुन्हा काल 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी ही न्यायालयानं सुनावलेली आहे. अशोक खरातनं पीडितेला खाऊ घातलेल्या मिठाईमध्ये कोणतं गुंगीधारक पदार्थ मिसळलेले होते का याचा देखील तपास केला जाणार आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली अशोक खरातकडून अनेक गैरकृत्य केल्याचा संशय असल्यामुळे आज तपास केला जाणार आहे. आणि याच तपासाला चौकशीला आता सुरुवात झालेली आहे. महिलांना गुंगीकारक औषध देण्यासाठी काही मेडिकल स्टोअर चालक हे खरातला मदत करत असल्याची एसआयटीला माहिती मिळालेली आहे. आणि त्या अनुषंगानं आता चौकशीला वेग आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.